करकटवारी ठेवणिया करकटवारी ठेवणिया सुंदर तेजा उभे विठेवारे सुंदर तेजा उभे विठेवारे करकटवारे तुलसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे आवडे निरंतर हेच ध्यान हेची ध्यान तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले देवदेवाने कंठे कौस्तुभ बळ विराजित सुखवाणी विराजित हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका बळे माझे हे सर्व सुख तुका बळे माझे हे सर्व सुख
हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल परवाना दोहा विठ्ठल परवाना सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल दोहा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर दोहा विठ्ठल परवाना दोहा विठ्ठल
बेस कमी करून पूर्ण गेन द्यायचा, कडक करायचा, चाट द्यायची, चाट कडक झाला. ह्याचा बी थोडा इको कमी नॉर्मल इको कमी करायचा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन. चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. बलदो सोय रे पिशोना, तो सोये सर्व विद्या हे जाणून शरण रिगा देवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. सर्व विद्या हे जाणून शरण रंगाचे वासे, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. माया विघ्ने भ्रमला खरी, माया विघ्ने भ्रमला खरी, मनता मी माझे निघरी. हे तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल, धन तारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. हे तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत श्री महा. सोहिताचा गोरवा ध्यानी रहा, श्री हरीचा धन तारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. सोहिताचा गोरवा ध्यानी रहा, संत चरणी भाव धरा, चरणी भाव धरा. क्षण क्षण नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वराहेची करा, बापानो धन तारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. मुक्ती सायुज्यता वराहेची करा, बापानो धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. विष्णुदास विनवी नामा, विनवी नामा.
धराळतरीनीच प्रेमा प्रेमा नका भूलू भव कामा लका फुलो भव कामा न चुकाने हरी भक्ती धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जना धनदारा पुत्र जन हो धनदारा पुत्र जन विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी
उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघाती वासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता, मी माझी घरी हे तो संपत्तीचे वारे साचोकारी जाईल. आयुष्य जाता हे पहा काल जपतसे महा, सोहिताचा घोरवाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हेची करा बापानो. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी. विष्णुदास विरविरामा, भुलू नका भवकामा. धरांतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा दिवासी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभ, जगननिहित पाणी मंडनम मंडनान. तरुण तुलसीमाला कंदरम कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू व्रतमाल मन, पांडुरंगा करू व्रतमाल मन. पांडुरंगा करू व्रतमाल मन. दुसरा चरण दुसरा चरण संताचे, त्यांच्या कथेचा विस्तार, त्यांच्या कथेचा पांडुरंगा करू प्रथमन मन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कपालाने कथेचा विस्तार. आबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथमन मन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कपालाने कथेचा विस्तार. काय माझी वाणी मानील संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. ही वाट गोमटी वैकुंठासी, जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वहेरू.
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा काय उने झाली सोयरी त्रिभुवन आता मज सहाय्य येथे करावे देवा तुझे घेई सेवा सकल गोवा उगवणी विठ्ठल हॅलो उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवा व्यथा जन्माच्या श्रीमंत महाराज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रस्तुत अभंगामधून मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक यज्ञ यावत मनुष्य मात्राला जीवनाच्या कल्याणाचा सगळ्यात सोपा मार्ग सांगतायत विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार दिन वैकुंठवासी विठ्ठल निवृत्ती खाडे तथा गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. थोडा इको कमी करा थोडा. अतिशय सुंदर नियोजनामध्ये एक पॉइंट ठेवायचा. अतिशय सुंदर नियोजनामध्ये या मनमोहक वातावरणामध्ये श्रद्धामय वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये या संपूर्ण खाडे कुटुंबानं हा वर्ष श्राद्धाचा एक दिवसीय नाम यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि अतिशय चांगल्या कलाकारांच्या समवेत हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. गायक मंडळी आमच्या तेवढ्याच ताकदीची आहेत, वादक मंडळी तेवढ्याच ताकदीची आहेत. आता विशालजी दराडे म्हणजे मी त्यांना एक कायम पदवी देतो, लग्गी मास्टर. या तालुक्यात तरी लग्गी त्यांनीच वाजवावी बरं, म्हणजे बाकीच्यांना वाजवणं अशातला भाग नाही, पण तेवढं वजन कुणाकडे नाही. विठ्ठल या खाडे कुटुंबानं अतिशय श्रद्धेच्या वातावरणामध्ये श्रद्धामय अंतकरणानं हा एक दिवसीय नाम यज्ञ सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. वारंवार पुन्हा बोलायला हरकत नाही. ही लाखेवाडी, विकासवाडी ही जी एक कडेची 4-2 गाव आहेत माझ्या, खडे महाराज नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत. का कोणास ठाऊक हे मला कळालं नाही अजून, पण त्या प्रेमाला मी कायम पात्र ठरलो. या गावाच्या साधी सेवा असू द्या, मोठी असू द्या, काही असू द्या. आता आलाच आमचा सप्ताह त्या रस्त्याच्या कडेचा, ठरलेलं आहे आमचं ते. प्रेम करणारी मंडळ आहेत, विसरत नाही सहजासहजी. आणि याच्या पुढं सांगू का, एका वर्षामध्ये 20 गावाला जाऊन कीर्तन करणं वेगळं, एका वर्षात 20 गावाला जाऊन कीर्तन करणं वेगळं, आणि 20-20 वर्ष एकाच गावात टिकणं वेगळं. गेल्या 20 वर्षापासून संबंध असलेली ही सगळी मंडळी अजूनही तुम्ही प्रेम करतच आहात, याच्या बाबतीत काही दुमत नाही. आपलं प्रेम, आपला विश्वास माझ्यावरती आहे आणि त्या विश्वासाला आणि प्रेमाला मी पात्र राहण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि इथून पुढेही मी करीनच, याच्या बाबतीत काही दुमत नाही. पण बऱ्याच कीर्तनकारांच्या नशिबामध्ये कीर्तन येतील पण प्रेम नाही मिळणार.
बऱ्याच कीर्तनकाराच्या नशिबामध्ये कीर्तन मोठमोठी कराल तुम्ही, पण प्रेमाला पात्र तुम्ही राहणार नाही. पण मी कीर्तन कमी करू द्या, जादा करू द्या, पण या सर्वसामान्य मानून घेणाऱ्या असामान्य समाजाकडून जे प्रेम माझ्या नशिबामध्ये मला प्राप्त झालं ते माझ्यासाठी 100% महाराज लाख मोलाचं योगदान माझ्यासाठी तुम्ही दिलं. 12 हत्तीचं बळ तुमच्या प्रेमानं माझ्या अंगामध्ये येतं, याचा मला मनस्वी आनंद वाटतो. नाही तर तसा बारकाईने विचार केला तर मी कुणाला ज्यादा गोड बोलत नाही, ते स्वभावातच नाही. कुणाला गोड बोलणं नाही, कुणाला कामापेक्षा जास्त बोलणं नाही, कुणाला ज्यादा फोन नाही, पण तरी सुद्धा त्या प्रेमाला मी पात्र आहे. तसा बारकाईने विचार केला तर इंदापूर, बारामती, माळशिरस, टेंभुर्णी आणि माढा, सांगोला तालुका हे 4-5 तालुक्यामध्ये तसा बारकाईने विचार केला तर या राम महाराजाचं महाराज नाव जर कुठलं असेल तर हा कामापेक्षा जास्त फुगीरी कीर्तनकार आहे, ही आमची ओळख आहे. नाही आहे ते आहेच, पण स्वभाव असा चुकीला चूक म्हणायचं. महाराज जर चूक म्हणत असाल तुम्ही, चुकीला चूक म्हणायची सवय आणि बरोबरला बरोबर म्हणायची सवय आहे. चुकीला तुमच्या समाधानासाठी बरोबर म्हणणारा कीर्तनकार मी नाही आणि जमणारही नाही कधी आयुष्यामध्ये. जशाच तशी उत्तर देणं हा स्वभाव आहे. आपल्या प्रेमानं या ठिकाणी महाराज सेवा करण्याचा योग येतो आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल श्रीमंत महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज या अभंगामध्ये या सर्वसामान्य जीवाला, मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला न येचे यावत मनुष्य मात्राला जगद्गुरु तुकोबराय महाराज नामदेवराय उपदेश करताना सांगतात, महाराज वर्णन करतायत, अरे तत्परतेनं जागे व्हा आणि तत्परतेनं जागा होऊन माझ्या अखिल कोट ब्रह्मांडा एकच नामस्मरण करा. हे खरा जीवनाचा महाराज कल्याणाचा मार्ग आहे आणि याच मार्गानं तुम्ही अखिल कोट ब्रह्मांडा एका जवळ पोहोचू शकता. असा उपदेश माझ्या नामदेवरायांनी या अभंगामध्ये केलेला आहे. सगळ्यांच्या पाठातला हा अभंग आहे. अभंग जरी मोठा असला तरी सगळ्यांच्या पाठातला आहे, सगळ्यांच्या कानपाठ तरी आहेच. आणि ज्याचा कानपाठ नाही, मी म्हणतो तो मी वारीमध्ये चाललेल्या सगळ्या वारकऱ्यांना हा अभंग पाठ असतोच, याच्या बाबतीत काही दुमत नाही. अतिशय सुंदर वर्णन या अभंगामध्ये माझ्या नामदेवरायांनी केलं. नामदेवराय वर्णन करतात, अरे या सर्वसामान्य जीवाला माझ्या नामदेवरायांनी अतिशय सुंदर उपदेश करत असताना महाराज वर्णन करतात, तत्परतेनं जागे व्हा आणि जागे होऊन माझ्या अखिल कोट ब्रह्मांडा एकच नामस्मरण करा. आता तसा बारकाईने विचार केला तर हे संत महात्मे या भूलोकावरती महाराज तुम्हा आम्हाला जागा करण्याकरता येतात, त्यांना तेवढंच काम नाहीये. पण याच्या पुढचं नीट जरा बारकाव ऐका. हे संत महात्मे या भूतलावरती येण्याचं एकमेव कारण जर कोणतं असेल तर या सर्वसामान्य जीवाचा उद्धार व्हावा, या उदात्त हेतून या भूलोकावरती अवतीर्ण झालेला एकमेव वर्ग म्हणजे संत आहेत. ज्याचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दीनजना. या दीनजनांचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झाले हे संत महात्मे. नामदेवराय तीर्थावलीमध्ये वर्णन करतात, संसारी असक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झाले जीव, ऐशिया पतितांचा करावया उद्धार आणि या लागी अवतार तुमचा जगी. संसारी आसक्त माया मोहरत तापत्रय संतप्त झालेल्या जीवाचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झाले हे संत महात्मे. महाराज वर्णन करतात, एकंदर शिक्का पाटविला ये लोकांना आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जी ऋषी साच भावी वर्ताया, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूप. या सर्वसामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याकरता आणि हिताच्या ठिकाणी जाग करण्याकरता हे संत महात्मे या भूलोकावरती आलेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय किंवा नामदेवराय वर्णन करतात, तुम्ही तत्परतेनं जागे व्हा आणि जागा होऊन काय करा तर माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून सर्वांच्या पाठातलं एकच प्रमाण हे संत महात्मे आले कशा करता, इथे उपकारासाठी, इथे उपकार
उपकारासाठी इथे उपकारासाठी इथे उपकारासाठी आले घर जावई कुलठी आले घर जावई कुलठी आले घर जावई कुलठी आले घर जावई कुलठी इथे उपकारासाठी 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 येथे उपकारासाठी या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झाले हे संत महात्मे तुम्हाला जीवाचा उद्धार व्हावा म्हणून कायम कार्यरत असलेले हे संत महात्मे तुम्हाला जीवाला जाग होण्याकरता सायास करतात नाही जाग करण्याचा प्रयत्न करतायत. जगद्गुरु तुकोबराय वरदान करतात अरे तत्परतेने जागे व्हा. बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे आम्ही काय झोपलोय का म्हणे आम्हाला जागा करायचा काय संबंध आहे. पण एका वाक्यात सांगू का आम्ही सगळी झोपलेली मंडळी आहे. कशी जागे बाहेरात निजले कैसे घरात घरकुल केले. बाहेरून जागा दिसणारी आणि आतून झोपलेली आम्ही मंडळी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. बाहेर महाराज जागे असलेल्या आणि हिताच्या ठिकाणी झोपलेल्या प्रत्येक जीवाला या संत महात्म्यांनी जाग करण्याकरता सायास केले आहेत. महाराज वर्णन करतात बरं जाग बी त्याला केलं जातं. नीट ऐका जाग बी त्याला केलं जातं जो झोपलाय. आता ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला लाता जरी घातल्या तरी ती उठणारच नाही कारण त्याला उठायचंच नाही. मला वाटतं बारीक हसण्यापेक्षा पहिला नंबर आपलाच लागतो त्याच्यात. आपलाच नंबर आहे त्याच्यामध्ये ज्यानं आम्ही फक्त झोपेचं सोंग घेतलेली मंडळी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करणारी तत्परतेनं जागे व्हा आणि जाग होऊन काय करा. उठून या पहाटे विठ्ठल पहाव भाविटे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. उठून वेगेसी चला जाऊ राहुलासी जळती पात काचारासी काकड आरती देखलिया. अरे तत्परतेनं उठा आणि तत्परतेनं उठून माझ्या अखिल कोण ब्रह्मांड एकच नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबरायांचे एक प्रमाण तुमच्या पुढे सांगेन मी. खूप मोठा विषय हा जाग करण्याचा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई जागा. आता जागा रे बाई जागा आता जागा रे बाई
आता जागर बाई जागा, आता जागर बाई जागा, आता जागर बाई जागा, आता जागर बाई जागा, आता जागा रे बाई जागा. या सर्व सामान्य जीवाला जाग करण्याकरता हे सगळेच संत महात्मे कार्यरत आहेत. पण तुम्ही आम्ही किती जाग झालो याला फार महत्व आहे. आम्ही जाग होण्याचं आमचं नाव नाहीये. आम्ही झोपेचं सोंग घेऊन पडलो आणि अजूनही आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झोपेचं सोंगच घेऊन पडलो आहे. लाईव्ह कीर्तन आहे तरी सुद्धा बोलण्याचं धाडस करतोय. मनाला राहुलं नाही म्हणून बोलावं वाटतं. आम्ही जाग व्हावं जाग व्हावं जाग व्हावं. इकडे पाठीमागची मंडळी जरा शांत राहा बरं. स्वभाव जरा कडक आहे बरं का. अजून समजून घ्या काही गोष्टी. नसेल आपल्याला जमत तर खाली बसलं तरी काय हरकत नसावी. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरा या जाग करण्याच्या प्रयत्नामध्ये या सर्वसामान्य जीवाला महाराज थोडंसं धाडस करून मी बोलतो. या गेल्या 8 दिवसापासून या सगळ्याच गोष्टी मी बघतोय. जाग होणं म्हणजे नेमकं काय होणं. या महाराष्ट्रामध्ये माझ्या तरी वारकरी संप्रदाया बाबतीत मी बऱ्याचदा बोलतो. हा माझा असा श्रीमंत संप्रदाय आहे जिथं जात पात मानली जात नाही, जिथं स्त्री पुरुष भेद नाही, जिथं ज्ञान अज्ञानाचा विचार नाही. 18 पगड जाती एकत्र करून एकाच ताटामध्ये जेवायला लावणारा या जगाच्या पाठीवरचा सर्वात श्रीमंत संप्रदाय कोणता असेल तर माझा वारकरी संप्रदाय आहे. आणि ज्या संत महात्म्यांची शिकवण या महाराष्ट्राला मिळाली, ज्या संत महात्म्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून चालायला शिकलो, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जातीवाद बोकाळला जातो. याच्यापेक्षा भयंकर दुःख अजून कोणतंच नाही. जरा थोडं क्षमा मागूनच बोलतो मी. हा जातीवाद बाजूला ठेवा दादा, नाहीतर या महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. नाही खरंच. अरे आम्ही अशी मंडळी आहोत. अरे वर्ण अभिमानी कोण झाले पावरण ऐसे द्या सांगून मजपासी. कोणत्या वर्णाचा अभिमान बाळगता. आम्ही दररोज प्रमाण म्हणतो यथा याती धर्म नाही विष्णुदासा आणि निर्णय ऐसा वेदशास्त्री. जिथं जातीचा विचार नाही, जिथं पातीचा विचार नाही, वेदांत जर हे प्रमाण असेल तर तुका म्हणे जातीन हो का तयाची भलती. कुठल्या जाती जन्माला आला, कुठल्या पाती जन्माला आला याचा विचार सोडा. आता भरपूर झालं हे. नको हो. हे महाराष्ट्र आमचा महाराज अगदी गोकुळासारखा सुखानं नांदणार आहे. कुठंतरी कोणीतरी उठतंय, कुठंतरी कोणीतरी उठतंय. हे बरं नाही, हे बरं नाही. आणि कोणासाठीच हे बरं नाही. हे महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आणि महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आहे. हे वाटलं होईल या गोष्टीनं सगळं. हा जातीवाद सोडा. नाथ महाराज म्हणतात सांडोणी जातीचा अभिमान, सांडोणी कुलाचे उंचपण, सांडोणी आश्रमाचे श्रेष्ठपण, मज लागी शरण रिघावी. या जातीचा अभिमान सोडा. कोणत्या कुलात जन्माला आला हा अभिमान सोडा. वर्णाचा अभिमान सोडा. कोण ब्राह्मण, कोण क्षत्रिय, कोण वैश्य, कोण शूद्र. अरे अखिल कोट ब्रह्मांड नायकानं एकलेने कंठवेची म्हणून या येणे निर्माण केली 14ही भुवने. एकट्याला बरं वाटत नाही, करमत नाही म्हणून माणूस नावाचा एक चांगला व्यक्तिमत्व या पृथ्वीवरती पाठवलं. आणि माणसानं हे काय केलं नेमकं.
ही वर्ण व्यवस्था, ही जात व्यवस्था बाजूला काढून एकमेकावरती नितांत प्रेम करणारा महाराष्ट्र ज्या दिवशी माझ्या डोळ्याला बघायला मिळेल ना, त्या दिवशी असेल महाराज, मग त्या दिवशी म्हणा गरजा महाराष्ट्र माझा, त्या दिवशी म्हणायला हरकत नाही. पण हे सोडलं पाहिजे आणि ह्याच्या करता जाग करण्याकरताच हे संत महात्मे आले. अरे जागे व्हा, तत्परतेनं जाग होऊन माझ्या अखिल कोट ब्रह्मांडना एकच नामस्मरण करा. हा जातीवाद बाजूला सारा, ही वर्ण व्यवस्था बाजूला सारा, ही धर्म व्यवस्था बाजूला सारा, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून एकमेकाशी मी सांगू का, माणसानं माणसाबरोबर माणसासारखं राहिलं की जी माणुसकी तयार होते ना, ती माणुसकी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्या दिवशी तयार होईल ना, त्या दिवशी महाराज वेगळा परमार्थ करायची गरज नाही. याच्या इतका मोठा परमार्थ अजून कुठलाच असू शकत नाही. हे सगळं बाजूला जाऊ द्या. माझे माऊली वर्णन करता, जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. अरे असतील काही समाज कंटक, त्यांच्या अंतःकरणातला खळपणा जावा आणि त्यांचं सत्कर्मामध्ये गती वाढावी, रती वाढावी, ही माझ्या माऊलींची अपेक्षा आहे. म्हणून महाराज वर्णन करतात, बाकीच्या सगळ्या विषयाचा महाराज बाजूला सारा आणि जागे होऊन या सगळ्या गोष्टी बाजूला सरून माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण करा आणि तेही अहोरात्र करा. निस्तर असं नाही, जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात त्या भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही अहोरात्र केलं ना, तर आयुष्याचा कल्याणाचा खरा हाच मार्ग आहे, दुसरीकडे होणार नाही. जर तुम्हाला स्वतःचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर तुकोबराय अगदी प्रकर्षानं सांगतात, करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनमोहरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कलिकाल. हा कलिकाल सुद्धा थर 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 कापल्याशिवाय राहणार नाही या भगवंताच्या नामासमोर. म्हणून मी सांगतो ते ऐका. मी शेवट गोड होण्याकरता किंवा या कलिकालावरती विजय मिळवण्याकरता मी एकच गोष्ट केली आहे, हरिभजनी हे धवलिले जाग, हरिभजनी हे धवलिले जग, हरिभजनी हे धवलिले जग, टा टा टा, हरिभजनी हे धवलिले जाग, हरिभजनी हे धवलिले जग, हरिभजनी हे धवलिले जग, हरिभजनी हे धवलिले जग. सुखाविला लाग कलिकाळाचा आला, सुखविला लाग कलिकाळा, हरिभजनी हे धवलिले जग, हरिभजनी हे धवलिले जग. आग कलिकाळाचा कविला लाग कलिकाळाचा, हरिभजनी हे धवलिले जग, हरिभजनी हे धवलिले जग. सुखाविला लाग कलिकाळाचा आला, कलिकालाचा. या कलिकालाचा लाग सुद्धा चुकवण्याचं काम या अखिल कोट ब्रह्मांड एकाच्या नामस्मरणाच्या जोरावरती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, तुम्हाला जर स्वतःचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर मी सांगतो ते ऐका. काही थोडी बहुत लागपाट करा, भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्याला उनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. अजून एकदा ऐका, जरी गोड शेवट करणे असेल गा, तरी तनमन ध्यान द्या लावून या. नीट शब्दाला अंडरलाईन करा. आम्ही तनमन ध्यान लावतो पण नीट लावत नाही, म्हणून आमचा शेवट नीट होत नाही. जर शेवट नीट करायचा असेल तर तनमन ध्यान सुद्धा नीटच लावावं लागेल, नाहीतर नीट निटक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज वर्णन करतात, बाकी तुम्ही काही करू नका, मी सांगतो ते ऐका. राम राम दोन्ही अक्षरी
सुलभानी सोपारी जागा मागील या पहारे शेवटीची गोडतेची खरी गा. अरे सोपं सांगतोय तुम्हाला. सोपेवर मामा सांगितले संतीन टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं मी तुमच्या पुढे मांडले, बाकी तुम्ही काही करण्याची गरज नाही. इकडून महाराज सोपान काकांचा सोहळा जातो, इकडून जगद्गुरु तुकोबरायांचा जातो, पलीकडून माऊलींचा सोहळा जातोय. अवघा महाराष्ट्र महाराजा आषाढी सोहळ्याची जणू एखादी सासरवासीन मुलगी आपल्या माहेरच्या मुरळ्याची आईन दिवाळीच्या सणाला जशी वाट बघते ना, तसा या महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधव आषाढी सोहळ्याची वाट बघतो. आषाढीच्या सोहळ्यामध्ये जावं, त्या वारकऱ्याच्या संगतीमध्ये ते सुख घ्यावं. अखिल कोट ब्रह्मांड एकाकडे जाताना माझ्या संत महात्म्यांचं नामस्मरण करत असताना देवाचं नामस्मरण करत जावं, याच्यापेक्षा मोठं सुख नाही. तुम्ही म्हणाल हे आम्हाला सांगायला लागला का? 5Gचा काल आहे महाराज सध्याचा. वेल एज्युकेटेड हाय क्वालिफाईड मंडळी आम्ही सगळी, आणि सध्याच्या 21व्या शतकामध्ये तुम्ही वारी करा म्हणून सांगता आयुष्याचं कल्याण करण्याकरता. जरा नीट ऐका. हे बघा, सबसिडी देऊन बोलतो. तुमच्या गळ्यात मान नसू द्या असू द्या, मला काय देणं घेणं नसतं. असलेली चांगलीच, वाईट नाही. तुमच्या गळ्यात मान आहे ना, नाही काय हरकत नाही. एवढं खजील व्हायची गरज काय? घालण्याची इच्छा असेल तर 100% घालावी. पण पुढे ऐका, तुमच्या गळ्यात मान असू द्या, तुम्हाला भजन कीर्तन नाही येऊ द्या, तुमचा वारीविषयी काय भाव आहे, तुमचा वारकऱ्याविषयी काय भाव आहे, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण वाक्य माझं नीट लक्षात ठेवा. तुमच्या गळ्यात मान असू द्या, तुम्हाला भजन कीर्तन नाही येऊ द्या, तुमचा वारीविषयी काय भाव आहे हे शून्य आहे. फक्त एक गोष्ट करा, महाराज मेल्यानंतर स्वर्गात जातं का नरकात जातं हे बी मला माहित नाही. पण जिवंतपणी ज्याला स्वर्ग बघायचा आहे, ज्याला जिवंतपणी स्वर्गाचं सुख भोगायचं आहे, ज्याला सुख उपभोगायचं आहे, त्यानं एक काम करा. मरायच्या अगोदर आषाढीचा सोहळा केल्याशिवाय त्यांना मरायचं नाही, हे लक्षात ठेवा. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराज खरंच वैकुंठाचं सुख आहे, स्वर्गाचं सुख आहे. जेवढी जेवढी गेली तेवढी त्या मंडळीला माहित आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही जन्माला आला आहात. मरायच्या अगोदर एक गोष्ट करा. हे बघा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जगणे या शब्दाचा अर्थ जगणं नाही होऊ शकत. रस्त्यावरती कुत्रही जगतो, तुम्ही आम्ही जगतो, काय बदल नाहीये. रस्त्यावरती ऍक्सिडेंट होऊन कुत्रही मरतो, तुम्ही आम्ही मरतो, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. हा विचार करून जीवन जगा. माझं मत असं आहे, साधं गणित मी तुमच्या पुढे म्हणतो. माझ्या स्वतःच मत असे, महाराज तुम्ही बाकी काही करण्याची गरज नाही. आषाढीचा सोहळा करा. जोपर्यंत जीवात जीवमान आहे तोपर्यंत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा, माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जर आपण मरत असाल तर महाराज तुमचा जन्म निस्ता वाया गेला नाही, तुमच्या जीवनाचा हेलपाटा झाला मोकळा, काही कामाचं राहिलं नाही तुम्ही. बरं मी म्हणलो नाही तुम्ही मला घाला, मी म्हटलो का घातलेलं काय वाईट नाही, नसतील घालायच्या काय हरकत नाही. पण आमचं संत वाङ्मय वाचल्याशिवाय मरू नका दिवा, नाहीतर याच्यापेक्षा मोठा तोटा आयुष्यात कुठलाच होऊ शकत नाही. माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी असेल, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा असेल, नाथ महाराजांचं भागवत असेल, अन्य संतांचं कुठलंही महाराज ग्रंथ संपदा असेल, याच्या पुढे ऐका. ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राला चांगले विचार दिलेत, मग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, याच्या पुढे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, या सगळ्या महापुरुषांचे विचार वाचल्याशिवाय मरू नका या मताचा मी आहे. जाती जातीत भांडणं करण्यापेक्षा आणि बाकीच्या गोष्टीला भांडणं करण्यापेक्षा मला वाटतं याच्यामध्ये महाराज एखाद्याला उद्रेक करून उत्तर देण्यापेक्षा अभ्यासानं उत्तर द्यावं या मताचा मी आहे. साधं गणित आहे हो. मग या संत महात्म्यांच्या विचारांचा वारसा मी नेमका काय घेतला हा प्रश्न मला हजारदा पडतो. तुकाराम महाराज साधं गणित आहे, आणि याच्या करता हे संत महात्मे कायम कार्यरत आहेत की तुम्हा जीवाचं कल्याण व्हावं. याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काय केलं नाही. म्हणून या सर्वसामान्य जीवाला जाग करण्याकरता या भूलोकावरती हे संत महात्मे आलेत. महाराज वर्धन करता तुम्ही बाकी काही करू नका, माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. तुम्ही तत्परतेने फक्त जाग व्हा. जर नाही जागा झाला आणि एकदा का तुमच्या बाबतीत जर काळ जागा झाला, मग तेथे नचले काही सत्ता संपदा, राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तयमाज्ञा.
हे प्रमाण जरा बारकं ऐका. हे प्रमाण मला जगद्गुरु तुकोबरायांचं महाराज त्या दिवशी आठवलं. कायम त्याची महाराज आठवण राहील मला. 28 महाराज 28 जानेवारीची जी सकाळ होती ना, 8:45 वेळची, नेमका महाराज माझा प्रवास रत्नागिरीच्या दिशेनं चालू होता आणि 8:45 वाजता कानावरती महाराज बातमी येऊन धडकली. या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू. गोंधळल्यासारखं झालं. अंग थरथर थरथर कापायला लागलं. ओठ थरथर कापायला लागली. रक्ताभिसरण क्रिया फास्ट झाली. काळजाचा ठोका वाढला प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा. सत्य वाटे ना, पण एवढं मोठं महाराज व्यक्तिमत्व, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे माणसं आहे, ज्याच्याकडे सगळंच आहे, तरी सुद्धा एका क्षणात सगळं सोडून जावं लागलं. म्हणून काल जागा व्हायच्या अगोदर जागा व्हाय मी तुमच्या पुढे मांडलंय. एक वाक्य नीट लक्षात ठेवा. जगात महाराज आयुष्यातले सगळे प्लॅन एकाच वेळेला रद्द करायला लावणारा या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात महारथी मोठा कोणी असेल तर त्याचं नाव मृत्यू आहे. चांगली त्याच्या पुढे गेली महाराज. चांगली काय व्यक्तिमत्व या महाराष्ट्राचं निघून गेलं महाराज. सकाळी 6ला उठून राजकीय क्षेत्रातलं महाराज काम करणारा पहिला आणि शेवटचा माणूस राहिला तो. एकच व्यसन त्या माणसाला, काम. याच्या पलीकडे व्यसन नाही. 30 रुबाब, 30 महाराज दिमागदार पद्धत चालण्याची, बोलण्याची, प्रशासनावरची कायमची ही वचक नाही. आता हे कुणाला जमणार. मी कुणाला मागच्यांना वाईट म्हणतोय अशातला भाग नाही, पण असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होणार नाही. मग मी सांगतोय, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची जर ही अवस्था आहे, जिथं कुणाचं महाराज चालत नाही, काल जागा व्हायच्या अगोदर जागे व्हा. हे संत महात्मे तुम्हामा जीवाला ज्या अर्थी जाग करतात ना, असंच नाहीये. जरा नीट ऐका. सगळ्यांच्या कानावरती स्वर आहे, फक्त शब्द नाहीयेत. अजितदादांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी महाराज हे शब्द मला आठवले. होये नामवल बेनिशाल कैसे कैसे जमी खा गई नौजवान कैसे कैसे इस जवानी पे इतराने वाले कल भी तू पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. धीरे धीरे जाएगा. तो यहाँ मुसाफिर है, साथ कुछ ना जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आएगा, खाली हाथ जाएगा. करना कर बने, हाँ. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. धीरे 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 जाएगा. चांगले गेले आहेत. याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय तुम्हामा सर्वसामान्य जीवाला नामदेवरा आहे. जगद्गुरु तुकोबराय तुम्हामा जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही जाग होत नाही. तो विषय बाजूला आहे. जागे व्हा. तत्परतेनं जाग होऊन माझ्या अखिल कोट ब्रह्मांडला एकच नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. उठा सकळा जान उठिले नारायण हाय रा तेरा. उठा सकल जन उठिले नारायण आनंदले मुनी जन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर आणि मृदंगा पार टाळ घोष.
म्हणून तत्परतेनं जागा व्हा याच्याकरता संत महात्मे तुम्हा जीवाला जाग करण्याकरता या भूलोकावरती आले, योग्य मार्ग दाखवण्याकरता तुम्हा जीवाला आले. म्हणून माझा ऐका, योग्य मार्ग संत महात्मे तुम्हा मला सांगताय, ऐका ऐका. 2 वेळा शब्द वापरला बरं तुकोबराय, 2 वेळा तुकोबराय सांगतात, एकदा नाही. ऐका ऐका भाविक जन व्हाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहू. अरे माझ्या भगवंताचं नामस्मरण करा तुम्ही, बाकी काही करू नका. तत्परतेनं जागे व्हा. शेवटचा अभंग सांगतो मी, पुढे निघतोय. या सर्व सामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याकरता जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय आदी करून सर्व संत कार्यरत आहेत. महाराज सांगता, जर देवाच्या पायाजवळ जर तुम्हाला जायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग. भरवशानं जर देव तुम्हाला भेटायचा असेल असं वाटत असेल तर मी सांगतो त्याच वाटेनं तुम्हाला जावं लागेल. पण आम्हाला चांगल्या वाटेवरती कुणाच्या मागं जायची आम्हाला सवय नाही, हा आमचा दोष आहे. नीट ऐका बरं, आम्हाला कुणाला मागं चालायची, कुणाच्या मागं चालायची सवय नाही. आम्हाला वाटतं आमच्या मागं चालावं. बरं काय हरकत नाही, तुमच्या बी मागं आम्ही चालू, पण तुमचा हेतू तरी स्पष्ट करा ना. तुमचा उद्देश काय आहे, तुमचं लक्ष काय आहे, तुमचा एम काय आहे, तुमचा गोल काय आहे, तुमचा हेतू काय आहे, ते तरी आमच्या, तुमचा अजेंडा तरी आमच्या पुढे सादर करा, मग आम्ही तुमच्या मागं चालू. तुमच्या मागं चालायला हरकत नाही, पण आम्ही महाराज चांगल्या विचाराच्या पाठीमागं आम्ही चालत नाही, हा आमचा सगळ्यात मोठा दोष आहे. आमच्या पाठीमागं चालावं असं आम्हाला वाटतं, पण जरा नीट ऐका. आम्हाला कायम एक वाक्य पाठ आहे, हम किसी के पीछे खडे नहीं रहते, जहां हम खडे रहते वहां से लाईन सुरू होती. हाय, हे ठरलंय आमचं, हे आमचं ठरलंय. पण कोणाच्या तरी मागं चालायला शिकावं हे लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, मी सांगतो त्या वाटेनं चला. येण्याची पंथे चालू जाताल न पडे गुंता कोटे काही. या मार्गाने जर तुम्ही माझ्याबरोबर आला तर कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही. तुका म्हणे ह्याची नीट आणि जवळी वाट वैकुंठ. वैकुंठाला जाण्याची सगळ्यात सोपी वाट कुठली असेल तर ही वाट आहे. कोणती वाट? या अभंगाची सुरुवात आहे, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. चिंतनच करायचं झालं एका मिनिटात. वाचे गावो विठ्ठल ह्याची नीट जवळी वाट वैकुंठा. याच्या इतकी सोपी वाट या जगाच्या पाठीवरती कुठली असू शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा जीवाला योग्य वाट दाखवत असताना महाराज सांगतात, बाकीच्या वाटेनं जाऊ नका. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणी. नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी. नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी. ऐसे गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे. नका जाऊ आडराणी, आडराणे नका जाऊ आडराणी. ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे, ऐसी गरजती पुराणे. नका जाऊ आडराणी, नका जाऊ आडराणी. एक काम करा, ऐका आता. हे माझ्या पुढे बसले राजू काका, तुमच्या पाठीमागचा सगळा समाज इथं आणा.
या पुढे या. आता जागा नाहीये, या पुढं. काही मी वाईट म्हणत नाही, कधी लाता देत नाही, काही नाही, या पुढं. हा लेडीज जरा थोडस पुढं सरा, नाहीतर इकडल्या बाजूला तरी या. ताई ऐका ना, माझ्याकडे लक्ष द्या एक मिनिट. हा जो हे सगळ्या माझ्या पुढे माता भगिनी आहेत ना, तुम्ही उठा थोडस. इकडे जागा शिल्लक आहे, जागा पुरणार नाही याची खात्री आहे मला. फक्त इकडल्या साईडला चला, उठा सगळे, या इकडे, या 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 या. विठाला विठाला. कुंडली कवरला विठ्ठल, ज्ञानदेवा तुकाराम. एवढ्या मोठ्या मंडपामध्ये आता खाली बसा सगळे, बसा खाली. आता गोंधळ गडबड नको. आलेला माणूस आता मागच बसवा. संयोजक मंडळी इथं मध्ये फक्त जागा आहे, गोंधळ गडबड नको. 12च्या पुढं 1 मिनिट सुद्धा मी कीर्तनाला जाणार नाही, नाही खरंच नाही जाणार. आलेल्या सगळ्या समाजाचा विचार करूनच सगळ्या गोष्टी केल्या जातील. आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात याचा मला मनस्वी आनंद आहे. पण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलेला आहात हे माझ्या कीर्तना करता नाही, या खाडे कुटुंबाच्या प्रेमाकरता आपण जमलेला आहे. त्यामुळे मी आणि एवढा मोठा मंडप टाकून सुद्धा ज्या अर्थी मंडप कमी पडतोय, लोकांना जागा कमी पडते, याच्यावरून समजावं आपल्या अंतःकरणातली माणुसकी अजून जिवंत. हा जिवंत उदाहरण आहे याचं. हा याचा अर्थ असा असतो. नाहीतर आमच्याकडून मला बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो भला मोठा मंडप आणि 10-5 माणसं बसायला. हा भला मोठा मांडव 5च पांडव त्यात असते म्हणे. याच्यापेक्षा जास्त काही नसतं. चला एक अर्ध्या तासाचं कीर्तन म्हणजे फक्त आणि फक्त 25 मिनिटाची सेवा मी तुमच्या पुढे करतोय, अधिक वेळ घेणार नाही. सर्वांगाचे कान करून इथून पुढची सेवा ऐकली तर बरं होईल. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, आणि या सर्व सामान्य जीवाला जागा करण्याकरता या भूलोकावरती अवतीर्ण झालेले हे संत महात्मे तुम्हाला जीवाचा उद्धार करण्याकरता आलेत नाही. नामदेवराय वर्णन करणारे तत्परतेने जागे व्हा, आणि तत्परतेने जागवून माझ्या अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण करा. स्मरण करा पंढरीनाथ. या भगवंताचं नामस्मरण फक्त तुम्ही अहोरात्र करा, बाकी काही करण्याची गरज नाही. अलीकडच्या 5Gच्या काळामध्ये 2021-2026 मध्ये वेल एज्युकेटेड, हाय क्वालिफाईड, आम्ही स्वतःला सुशिक्षित समजून घेणारी मंडळी या लोकांच्या पुढे भगवंताचं नामस्मरण करा असं सांगणं म्हणजे सांगणारा वेड्यात निघणं. सध्याचा काळ तरी असा आहे, सांगणारा वेड्यात निघण्याची दाट शक्यता आहे. पण जरा नीट ऐका मी काय सांगतो ते. अखिल कोट ब्रह्मांड नायकाचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर जीवनाचं कल्याण होणारच, याच्या बाबतीत दुमत नाही. मी बऱ्याचदा कीर्तनामध्ये हा विषय मांडतोच, याच्या बाबतीत दुमत नाही. अलीकडचा काळ असा आहे, लोकांना जर महाराज आम्ही सांगायला गेलो ना, सध्या देवाचं भजन करा, हे करा, ते करा, पुण्य करा, पाप करू नका, हे जर आम्ही सांगायला लागलो तर सध्याचा काळ असा आहे, लोक आम्हाला सांगतात महाराज पुण्य म्हणजे भुलथाप आहे आणि पाप म्हणजे धमकी आहे. तुम्ही आम्हाला काही सांगू नका, या तुमच्या बाकी धर्मात तर आम्हाला काही सांगू नका, पण जरा नीट ऐका काय सांगतो ते. बाकी महाराज काही असू द्या, हे बघा माझं स्वतःचं मत असं आहे, तुमचा देवावरती विश्वास असू द्या नसू द्या, मला काही देणं घेणं नाही. पण मी जे 2 मिनिटं तुमच्या पुढे बोलतोय ते जरा नीट ऐका, मग ठरवा तुम्ही देवावरती विश्वास ठेवायचा न ठेवायचा, हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे. स्मरण करा पंढरीनाथा, याच्यावरती मी बोलतोय. बऱ्याच लोकांचा याच्यावरती विश्वास नाहीये, पण महाराज मी बऱ्याचदा विषय कीर्तनामध्ये तुम्ही ऐकलाही असेल कदाचित माझ्याकडून किंवा अजून कोणाकडून, पण हा प्रसंग नीट ऐका. देवावरती अविश्वास दाखवणारी सध्याच्या काळातली मंडळी, देवच नाही म्हणणारा एक वर्ग या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जातीमध्ये जन्माला आला, याचं भयंकर दुःख वाटतं मला. मी याच्याही पुढे सांगेन तुम्हाला, देव माना अथवा न माना, सक्सेस ऑपरेशन करणारा त्या डॉक्टरचं नाव आहे नित्य माडिके.
या जगातला एक नंबरचा नामवंत हृदयरोग तज्ञ म्हणून त्याची ख्याती झाली. पण जरा नीट ऐका, करतो ते सगळं माझ्या बुद्धीच्या जोरावरती करतो ते सगळं माझ्या मनगटाच्या जोरावरती करतो ते सगळं माझ्या जीवावरती करतो. देवाच नाही, देवाचा काहीच संबंध नाही, असा नास्तिक स्वभावाच्या नितू माडकेच्या जीवनातली घडलेली कथा मी तुमच्या पुढे 2 मिनिटासाठी मांडतोय. या जगातला सगळ्यात मोठा हृदयरोग तज्ञ नामवंत डॉक्टर नितू माडके म्हणून त्याची ख्याती झाली आणि दिल्लीला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचा सत्कार ठेवण्यात आला. उद्या दुपारी 4 वाजता सत्कार आहे. उद्या दुपारी 4 वाजता सत्कार आहे. आज दुपारी 3 वाजता निघायचं आहे. विमानात बसायचं, मुंबईवरून दिल्लीला जायचं, दिल्लीचा संध्याकाळी मुक्काम करायचा, उद्या दुपारी 4 वाजता सत्कार करून माघारी यायचं असा विचार करणारा नितू माडके बरोबर 2:45 वाजता दवाखान्यातून बाहेर पडला. काळे गर्द ढग आकाशामध्ये जमा झाले आहेत. विजा कडक कडक कडकड चमकताय. मुसळधार सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाची सुरुवात महाराज भर दुपारी 3 वाजता झाली. एवढा पाऊस पडला जणू प्रलय काळ आलाय. एवढा पाऊस 2 तासामध्ये पडला की अख्ख्या मुंबईमध्ये पाणी भरलं. नितू माडके पोहोचू शकला नाही. विमानतळापर्यंत कसा बसा नितू माडके महाराज 6:45 वाजता त्या विमानतळावरती पोहोचला. जुना काळ आहे. विमानाची चौकशी झाली. लक्षात आलं ज्या विमानानं आपल्याला दिल्लीला जायचं होतं ते विमान 3 तासापूर्वी उड्डाण करून गेलं. आता दिल्लीला जाणं अशक्य आहे. उद्या दुपारी 4 वाजता पोचायचंय. 20 तासाचा वेळ आहे माझ्याकडं आणि 20 तासाचा वेळेमध्ये दिल्ली ते मुंबई अंतर आहे 1580 किलोमीटर, म्हणजे 1600 किलोमीटर अंतर 20 तासामध्ये प्रायव्हेट गाडीनं महाराज पार करणं शक्य नाही. पण तरी सुद्धा हा धाडसी निर्णय महाराज त्या नितू माडकेने घेतला आणि तो धाडसी निर्णय घेऊन महाराज एक प्रायव्हेट गाडी केली आहे. ड्रायव्हर 120 स्पीडनं गाडी चालवतोय. सरसर पडणाऱ्या पावसाच्या सरी तेवढ्याच ताकदीनं पडतायत, तेवढ्याच ताकदीनं त्या पाण्यातून महाराज टायर बाजूला सरत फिरतायत आणि हे सगळं चालू आहे. विजा महाराज कमी आले चमकायच्या, पण पावसाचा वेग तेवढाच चालू आहे. वेग हळूहळू मंदवायला लागला. रात्रीच्या 2:30-3 वाजल्या. एका पुलावरून पाणी जास्त वाहत आहे आणि पाणी वाहत असताना ड्रायव्हर सांगतोय याच्यातून जाणं शक्य नाही, पाण्याचा वेग ज्यादा आहे, गाडी जाऊ शकत नाही. तरी सुद्धा धाडसी निर्णय त्या नितू माडकेने घ्यायला लावलाच. पाण्यात गाडी घातली आणि पाण्यात गाडी घातल्यानंतर महाराज पाण्याचा वेग ज्यादा वाटायला लागला. पाण्याबरोबर गाडी व्हायला लागली. स्वतःचा जीव वाचवण्याकरता काचा ओढून दोघांनाही उड्या टाकल्या आणि उंच महाराज अगदी टेकडीवरती जाऊन नितू माडके शांतपणे उभा राहिला. रात्रीच्या 2:30-3 वाजलेल्या. रातकिड्यांचा किर 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 करणारा आवाज कानावरती येतोय. मध्येच कुठंतरी एखादा लांब कुत्र रडावं. त्या रडलेल्या कुत्र्याचा आवाज कानावरती येतोय. टिटवीचा आवाज कानावरती येतोय. महाराज घोबडाचा फुतकार कानावरती येतोय. सहज झाडावरती थांबलेला पाण्याचा थेंब जर खालच्या पाण्यात पडला तर ठपकन आवाज यावा इतकी भयान शांतता. सगळीकडे भयान शांतता पसरलेली आहे. नरड्याला कोरड पडली आहे. रात्रीच्या 2:45 वाजले. पहाट व्हायला आता लागली आहे. पहाटेची महाराज आता चाहूल दिसायला लागली. 2:45 वाजले. सगळीकडे शांतता पसरली आहे. नरड्याला कोरड पडले. पाणी कुठं प्यावं इकडं तिकडं पाहिलं. अर्ध्या-पाऊण किलोमीटर वरती एक मिनमिनती ज्योत दिसते आहे. चिखल तुडवत नितू माडके त्या घराजवळ गेला आणि घराजवळ जाऊन महाराज बाहेर उभा राहिला आणि बाहेर उभा राहून कंदिलाच्या प्रकाशातला आतला प्रसंग त्यानं पाहिला. आत प्रसंग असा आहे, एक 25-30 वर्षाची महिला अबला स्त्री आहे. आपल्या लेकराला झोक्यात घातलंय आणि दोरी आपल्या हातात आहे. लेकराला झोका देते आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या ओव्या गाती आहे आणि महाराज त्या झोका देत असताना मोठमोठ्यानं रडते. हा प्रसंग महाराज त्या नितू माडकेनं पाहिला. बाहेर कोणीतरी उभा राहिलंय. याची चाहूल लागली. आवाज दिला बाहेर, दादा कोण आहे तिकडं? आता जरा इथून पुढं नीट ऐका बरं, कळणार नाही. त्यानं नाव सांगितलं नाही. त्या नितू माडकेनं सांगितलं, ताई मी एक वाट सुरू आहे, माझी वाट चुकली आहे, मला तहान लागली म्हणून मी आलो आहे. त्या भिंतीला कोणाला टेकून बसला. त्या मेडीला ती विचारीनं पुढचा प्रश्न केला नाही. ताडकन उठली, हांड्यातला तांब्या भरून त्याच्या हातात दिला. तहानलेल्या नितू माडकेनं घट 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 तो तांब्या पाणी पिऊन मोकळा केला
आणि खाली ठेवला आणि 2 मिनिटांमध्ये त्याच्या अंतःकरणातला नास्तिकपणा जागा झाला आणि त्या बाईला प्रश्न केला, बाई मी इथं आलो त्यावेळेस मी असा प्रसंग पाहिलाय तुम्ही तुमच्या लेकराला झोका देताय, तुम्ही भगवंताच्या काय कोणाच्या ओव्या गात होता म्हणे, आणि त्या लेकराला झोका देत असताना तुम्ही मोठमोठ्याने रडता हा प्रसंग मी पाहिला, रडण्याचं कारण काय आहे? त्या बिचारीने उत्तर दिलं, दादा याला झोका देताना भगवंताच्या ओव्या गाऊन रडते याचं एकच कारण आहे रे, ज्या लेकराला मी झोका देते आहे ते लेकरू 4 दिवसाच्या पुढे जगणार नाही हे मला माहित आहे, माझ्या मांडीवरून माझ्या लेकराला काय उचलून नेणार आहे हेही मला माहित आहे, याचं कारण आहे माझ्या लेकराच्या हृदयाला छिद्र आहे, 4 दिवसाच्या पुढे माझं लेकरू जगणार नाही हे मला माहित आहे, म्हणून रडत होते रे. त्या नास्तिक असणाऱ्या नितो माडिकेनं प्रश्न केला, ताई तुम्हाला असं वाटतं का तुमच्या देवाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या मुलाचं ऑपरेशन होईल किंवा तुमचा मुलगा चांगला होईल असं वाटतं का? त्या बाईनं उत्तर दिलं, दादा अरे याचा जन्म झाला आणि याचा बाप गेला, मी अबलाय, माझ्या लेकराच्या ऑपरेशनला 10 लाखाचा खर्च आहे, माझा नाईलाज आहे, मी 10 लाख गोळा करू शकत नाही, मी एक अबला स्त्री आहे, माझं लेकरू माझ्या पुढे प्राण सोडणार आहे हेही मला माहित आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दादा, या जगाच्या पाठीवरचा एकच डॉक्टर माझ्या मुलाचं ऑपरेशन करू शकतो, त्या डॉक्टरचं नाव आहे नितू मांडके. अंगावर काटाच फुटला महाराज त्या नितू मांडकेच्या. अरे मी आलोय कुठं, मी चाललोय दिल्लीला, मी आलोय कुठं, ही बाई माझं नाव घेते कसं? अंग थरथर कापायला लागलं महाराज, त्याचं ओठ थरथर कापायला लागले. अरे मी आलोय कुठं, ही बाई माझं नाव घेते कसं? पुन्हा एकदा धाडसानं त्या नितू मांडकेनं प्रश्न केला त्या बाईला, बाई तुम्हाला असं वाटतं का देवाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या मुलाचं ऑपरेशन होईल असं वाटतं का? त्या बिचारीने उत्तर दिलं, दादा गजेंद्रा करता धावून आलाय, द्रौपदी करता तो धावून आलाय, अरे माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि माझ्या भगवंताच्या नामावरती माझा एवढा विश्वास आहे, त्याच्या जर मनात आलं ना तर मला नितू मांडकेकडे जाण्याची गरज नाही, नितू मांडके येऊन माझ्या मुलाचं ऑपरेशन करेल एवढं सामर्थ्य देवाच्या नावात आहे. म्हणून मी सांगितलं, देव माना अथवा न माना हा ज्याच्या ज्याच्या बुद्धीचा भाग आहे. तुम्ही मानला तरी महाराज आहेच आणि नाही मानला तरी आहेच, याच्यात काही दोमतच नाही. आता काही गुबडवादी लक्षणाची काही माणसं जन्माला आली महाराष्ट्राच्या मातीमध्ये, संत विचारांचा वारसा घेऊन महाराज जो महाराष्ट्र आमचा पुढे चालला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही माणसं जन्माला आली आणि काही माणसं जन्माला आल्यानंतर नास्तिकवादी लोकांची महाराज यादी तयार झाली आणि त्यांनी सांगितलं देवच नाही. तुमच्या सांगण्यानं काही फरक पडणार नाही. माझं साधं गणित आहे, 4 माणसाचं कुटुंब चालवण्याकरता एक घराचा करता लागतो. ऐन तारुण्यात जर घराचा करता निघून गेला तर अख्ख्या घराचा पकारंडा झाल्याशिवाय राहत नाही. जर 4 माणसाचं कुटुंब चालवण्याकरता जर घराचा करता लागतो तर हे जगत चालवण्याकरता कोणीतरी एक अद्भुत शक्ती तो करता आहे, त्या शक्तीला मानायला शिका. अजून सगळं जिथल्या तिथं चाललंय याच्यावरून समजून जायचं की अजून महाराज भगवान परमात्मा आपल्यावरती त्याचं प्रेम आहे म्हणून अजून नीट चाललंय. अजूनही मी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, मगाशी मी विषय बोलून गेलो, जागं होणं म्हणजे नुसतं भगवंताचं नामस्मरण करणं नाही. जागं होणं या शब्दाचा अर्थ अजून एकदा मी सांगून जातोय तुम्हाला. अंतःकरणामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुण्या गोविंदांना नांदणारे सगळे समाज, सगळ्या जाती, सगळ्या याती, आतापर्यंत या महाराष्ट्राला महाराज आतापर्यंत ग्रहण लागलंच नव्हतं. थोडं अजून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, दादा महाराष्ट्राचा विषय सोडा, माझं गाव असेल, तुमचं गाव असेल, अजून कोणाचं गाव असेल, या जातीवादातून बाहेर पडा. महाराज ही समाज बांधिलकी ठेवा, हा समाजाचा सलोखा चांगला ठेवा, याच्यापेक्षा वेगळा अजून काही नाही. मी काय सांगतो ते ऐका. माझी पोट तिडकीनं तळमळीनं पुन्हा एकदा विषय मांडलाय मी. हा गरज आहे आज सांगण्याची. हा जातीवाद बाजूला टाकावं. या जातीवादानं महाराज बरंच काही चांगलं तर याच्यातून काय होणार नाही, झालं तर वाटलंच या महाराष्ट्राचं होणार हे नक्की आहे.
सोडून द्या हा विषय. अरे कोण हिंदू, कोण मुस्लिम, कोण सिख, कोण ईसाई, सगळे आपलेच आहेत. ज्या ज्या दिवशी तुम्हाला शंका येईल त्या दिवशी भक्त महाराज रक्त बाहेर काढा. रक्ताचा कलर ज्या दिवशी बदलला ना त्या दिवशी धर्म बदला, या मताचा मी आहे. माझं बोलणं थोडंसं कडक लागतं, मगाशीही मी बोलून गेलोय, पण पुन्हा पुन्हा मी हात जोडून विनंती करतो या महाराष्ट्राला. लाईव्ह कीर्तन आहे म्हणून या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, जाती जातीत भांडू नका, नका भांडू. याच्यातून काहीच मिळणार नाहीये. सगळी समाज बांधिलकी ठेवा, एकमेकाविषयी प्रेम ठेवा. कोणी अडचणीत असेल तर सगळ्यांना धावून जा. आणि या संत महात्म्यांची शिकवणच आम्हाला अशी आहे, या संत महात्म्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही जगणारी मंडळी आहोत. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माऊलीसारखं महाराज तत्ववेत्ते जन्माला आले, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले, नाथ महाराजांसारखं एक रत्न या महाराष्ट्राच्या मातीला मिळालं, आणि विदर्भाला महाराज, या मराठवाड्याला नामदेवरायासारखं रत्न मिळालं. एवढी चांगली चांगली मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन एवढ्या उंचीच्या विचाराचा महाराष्ट्र असताना जर आम्ही विचारानं जर नाही वागलो तर त्या विचारांना काही अर्थ राहत नाही. ऐका माझं, हे सोडून द्या. आजपासून तरी सोडून द्या हे सगळं. नको, हे विष आहे हो. हे जर विष कालवलं गेलं ना, मी म्हणतो आपल्या पिढीचा विषय सोडावं, पण येणाऱ्या पिढीनं जर हे डोक्यात घेतलं ना, हा आपला वैरी आहे, हे आपलं वैर आहे, हे जर डोक्यात या येणाऱ्या पिढीनं घेतलं तर याच्या इतका मोठा तोटा या जगाच्या पाठीवर अजून कुठलाच असू शकत नाही. म्हणून माझं फक्त एकच मत आहे, स्मरण करा पंढरीनाथ. माझ्या भगवंताचं नामस्मरण फक्त अहोरात्र करा. याच्यापेक्षा वेगळं मी तुमच्या पुढे काही मांडत बसत नाही. माझा वेळ संपत आलाय. 15 मिनिटाचा वेळ मी फक्त या विषयासाठी देतोय. मला क्षमा करा. बोलण्यासारखं या अभंगामध्ये भरपूर आहे, पण माझा नाईलाज झालाय. विठ्ठला विठ्ठला जाण मला पुरेपूर आहे, याची मला पुरेपूर खात्री आहे. पण एक गोष्ट फक्त महाराज, आता मी माझ्या मूळ विषयाकडे वळतोय म्हणून मी थांबतोय, नाहीतर सगळ्याच प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला दिलीच असते, याच्या बाबतीत काही दुमत नाही. बरं, मी बी काय महाराज तुमचा लय लांबचा नाही, तुमच्या बांधा शेजारच आहे. पण कसं असतं सांगू का, एक सामाजिक सलोखा जपणं तेवढं गरजेचं होतं. या नात्याने या विषयापुरता मी तुमच्या पुढे बोलत गेलोय. मी मूळ विषयाला हात घालतोय. विठ्ठल वैकुंठवासी द्या, वैकुंठवासी विठ्ठलजी निवृत्ती खाडी तथा गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. अधिक वेळ घेणार नाही. माझे गुरुवर्य फार सुंदर सांगतात, ज्या घरातली आई गेली त्या घरातलं प्रेम गेलं, ज्या घरातला बाप गेला त्या घरातलं संरक्षण गेलं. म्हणे ज्या दिवशी आमच्या जीवनातली आई जाईल त्या दिवशी आमच्या जीवनातलं प्रेम गेलं. माझ्या गुरुवर्यांच्या मुखातलं वाक्य आहे. आई हे जगातलं सगळ्यात मोठं संस्काराचं विद्यापीठ आहे म्हणे. एकदा का आई नावाच्या विद्यापीठातून एखादा मुलगा जर पास आउट होऊन निघाला तर जगाच्या बाजारात नापास होणार नाही. याच्या पुढे ऐका, दुसऱ्याच्या बाईनं खाऊ घातलेला तुपभात आणि आपल्या आईनं पाठीवरून फिरवलेला हात म्हणे सारखा असतो. एवढं सामर्थ्य आमच्या आईच्या प्रेमात. आज माझा विषय आई नाही, आजचा विषय माझा बाप आहे. जोपर्यंत आमचा बाप आमच्या दारामध्ये बसलेला आहे, जोपर्यंत आमच्या बापाची चप्पल आमच्या दारात सुटलेली आहे, तोपर्यंत महाराज आमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघण्याची ताकद कोणाची होत नाही. आमच्या बापाचं अस्तित्व आहे. हे बापाचं अस्तित्व मी बऱ्याचदा मांडत असतो तुमच्या पुढं.
ज्या दिवशी आमचा बाप गेला ना त्या दिवशी महाराज कधीच न बोलणारी माणसं सुद्धा माना वर करून बुंकायला लागतात, याचं भयंकर दुःख वाटतं. जोपर्यंत आमचा बाप आहे तोपर्यंत महाराज शिकून घ्या, जाणून घ्या. कीर्तनकारानं तुमच्या पुढे आईबाप मांडावे इतके तुम्ही महाराज साधे नाही. पण एक विषय मात्र मी तुमच्या पुढे 100%च मांडेन. बापाचं अस्तित्व जर आम्ही नाही जाणून घेतलं, बापाचं अस्तित्व जर नाही आम्हाला कळालं, तर याच्या इतकं वाईट अजून कुठलंच नाही हे लक्षात ठेवा. अरे अजून यातले कितीतरी बाप मी तुम्हाला दाखवतो की अजून 500-600 रुपयानं कामाला जातात दररोज. आमचा बाप दररोज 500नं कामाला जातोय. आमच्या बापाला भाकरी बांधायला कवा कधी महाराज डबा मिळाला नाही, चिरगुटात आमचा बाप भाकरी बांधतो. कायम वाढलेली दाढी, 50 रुपये दाढीला जातात म्हणून आमचा बाप घरी दाढी करतो. खांद्यावरती फाटलेला बनियन, गुडघ्यावरती फाटलेला पायजमा. आमच्या बापाला गाडी कधी चांगली नाही, आमच्या बापाला कायम स्क्रीन फुटलेला आमच्या बापाला मोबाईल असतो. तुटलेली चप्पल कायम सुतळीनं बांधलेली, नाहीतर खेळ ठोकलेली आमच्या बापाची कधीतरी बघत चला. फटक्या टावेलची महाराज टापर बांधलेली डोक्याला आमच्या बापानं. हे सगळं होत असताना आमचा बाप दिवसभर कष्ट करून येतो आणि कष्ट करून माघारी येत असताना मोकळा नाही आला, भला मोठा वैरणीचा भारा घेऊन आला. आमचा महाराज मोबाईलमध्ये महाराज त्या घराच्या पायरीवरती मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेलं लेकरू साधा आमच्या बापाला वैरणीचा भारा खाली घेऊ लागत नाही, ही खरी सत्यता आहे. याच्या उलट थोडस बघा, एक विषय अजून एक मांडतोय. एक बाजू बापाची मांडली, एक बाजू मुलाची आहे. अरे जो बाप 500 रुपयानं कामाला जातो त्याच्या मुलाचं जीवन बघा. कमीत कमी 1 लाखाची गाडी त्याला बसायला आहे, कमीत कमी 20,000चा मोबाईल आहे, लिननची कपडे, रेडचिपचा बूट आणि रेबलचा गॉगल घालून आपल्याच बापापुढं आपल्या गाडीचा धुरळा काढून आपल्या बापापुढं जर महाराज धुरळा काढून फिरत असेल तर त्या बापाची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असेल ना, असेल ना. हे बघा, माझं कीर्तन 100 जणांना नाही बरं वाटलं तरी चालेल. एक माणूस जरी माझ्या कीर्तनातून सुधारलं ना, माझं कीर्तन सफल झालं या मताचा सर्वसामान्य कीर्तनकार आहे. पण नीट ऐका, ज्या आई बापाचं वर्णन महाराज आतापर्यंत सगळ्याच या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी मांडलं याच्या बाबतीत दुमत नाही. पण बाप मी मांडत असताना मी बऱ्याचदा सांगतो महाराज बाप नेमका काय आहे. एकच प्रसंग मी तुमच्या पुढे मांडेन, अधिक वेळ माझ्याकडे नाही आहे. ज्या दिवशी घरामध्ये मुलगी जन्माला आली त्या दिवशी जेवढा आनंद आमच्या बापाला झाला तेवढा आनंद कोणालाच नाही झाला. आपल्या स्वप्नांचा चुराडा करून, आपल्या स्वप्न बाजूला सारून, आपली स्वप्न बाजूला करून आपल्या लेकरांची स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागे आमचा बाप लागला. आपल्या स्वप्नांचा बापानं गळा दाबला. लेकरांची आपल्या शिक्षण पूर्ण करत असताना, आपली लेकरं लहानाची मोठी होत असताना, ज्या दिवशी मुलगी लहानाची मोठी झाली आहे, ज्या दिवशी मुलगी लहानाची मोठी झाली त्या दिवशी महाराज मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आणि मुलीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ज्या दिवशी महाराज मुलीला पाहुणे आले आणि पाहुण्यांच्या पसंतीचा फोन ज्या दिवशी संध्याकाळी आमच्या बापाला आला त्या दिवशी सोप्यात बसलेला बाप, हॉलमध्ये बसलेला बाप घराच्या मागं जाऊन ओक्साबोक्शी रडला. तो रडलेला बाप अजून तरी नाही दिसला. ही शोकांतिका आहे आम्हाला. आमचा बाप अजून तरी आम्हाला कळाला नाही. कोणाला इमोशनल करणं हा माझा हेतू नाही. पण माझं मत आहे का, आमचा बाप जर आमच्या नाही लक्षात आला तर मग याच्यापेक्षा वेगळा तोटा अजून कुठला असू शकत नाही. कुणीतरी मला चांगलं म्हणावं, कुणीतरी मला बरं म्हणावं, याच्याकरता हा इमोशनल करण्याकरता, तुमच्या डोळ्यात पाणी आणण्याकरता हा विषय नाही. पण आईबाप बी त्यांना सांगायचे असतात. अभिमानानं सांगतो मी, आईबाप असं करा तसं करा, आईबापा सेवा करा, हे त्यांना सांगायचं ज्याला आईबापाची किंमत आहे. तुम्ही बांधा शेजारची मंडळी आहात, ही सगळी मंडळी मला आजची नाही आहे. 39 वर्षाचा राम महाराज झाला, बापाकडे अजून महाराज मान वर करून बघायची ताकद झाली नाही. त्यांना बोलावं आईबाप सांभाळा म्हणून. ही सगळी घरी आणली मंडळी आहेत, यांनी घरदार बघितलाय.
माझं म्हणणं फक्त एकच आहे, किती मोठा प्रपंच केला, किती मोठा संसार केला, शून्य व सगळं. बाकीच्या गोष्टीचा काय विचार करता महाराज? मी सांगितलं, ज्या दिवशी आमच्या पाहुण्यांच्या पसंतीचा फोन ज्या दिवशी आमच्या बापाला आला ना, त्या दिवशी आमचा बाप हॉलमधून उठला ना, ओक्साबोक्शी रडला. तो रडलेला बाप अजून तरी आम्हाला नाही दिसला. ज्या दिवशी मुलीचं लग्न आहे त्या दिवशी सकाळपासून आईच्या डोळ्यात पाणी आहे. बापाला रडता येत नाही. कधीतरी लग्नाला गेला, मुलीच्या बापाकडे जरा लक्ष असू द्या. कपाळभर महाराज लागलेलं कुंकू, अंगावरती नवी कपडे, वाकडी झालेली टोपी, निस्तेज झालेला चेहरा आणि कोपऱ्यात उभा राहून आपल्या मुलीच्या डोक्यावरती अक्षदा टाकत असताना घाम पुसण्याच्या निमित्तानं डोळे पुसणारा बाप बी कधीतरी बारकाईनं बघत चला दिसेल रडताना. तुमची बाई महाराज आता मुलगी निघाली आहे, सासरी निघाली आहे, गाडीत बसली आहे, समोर आई उभा आहे, भाऊ उभा आहे, भिंतीकडे तोंड करून मी रडत नाही असा दाखवणारा आमचा बाप उभा आहे. मुलीनं शेवटची भेट घ्यावी या उदात्त हेतून गाडीचा दरवाजा उघडला आणि आईकडे पळत आली आहे. नीट ऐका, आईच्या महाराज खांद्यावरती डोकं ठेवून हंबरडा फोडला मुलीनं. पण ज्यांच्या ज्यांच्या मुलीचं लग्न झालंय त्यातला एक शब्दही मी खोटा बोलणार नाही. आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडणारी मुलगी आईची चौकशी करत नव्हती. आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडणाऱ्या मुलीनं पहिला प्रश्न केला, आई बाबांकडे लक्ष दे. फार काबाड कष्ट केले त्यांनी. कष्ट करणारा माणूस रागावतो, चिडतो, चिडचिड करतो, त्यांना माघारी बोलू नका. सांग माझ्या बापाला, आई रात्रीच्या 12 जरी वाजल्या तरी मी आतापर्यंत माझ्या बापासाठी जेवायची थांबली आहे. आतापर्यंत मी माझ्या बापाशिवाय कधी जेवण केलं नाही. पण ह्या बापाला सांगा, लहान लेकराला जेवण दिल्यानंतर जशा टायमिंगला गोळ्या दिल्या जातात तशा मी आतापर्यंत बीपीच्या गोळ्या टायमिंगला देत आली आहे. शुगर आहे त्यांना गोड खाऊ नका म्हणावं. इथून पुढे तुमची काळजी तुम्हाला स्वतःच घ्यावी लागेल. या तुमच्या घरातली चिमणी उडवून गेली आहे. या चिमणीचा चिवचिवाट या अंगणातला संपलाय. तुमच्या आई माझ्या बापाला सांग. आणि तेवढं बोलून महाराज ती मुलगी आपल्या भावाकडे वळाली आहे. ज्या भावा बहिणीचं भांडण साध्या टीव्हीच्या रिमोटसाठी एका मिनिटाला होतं, ती भाऊ बहीण आज एकमेकाच्या गळ्यात पडून रडत आहेत. आणि थोरली बहीण धाकट्याला सांगते, दादा 20 वर्ष मी या गावात राहिले, माझ्या बापाची परिस्थिती जेमतेम होती. नवी कपडे बापानं माझ्या घातलेली मी बघितले, मोटरसायकल माझ्या बापाकडे नाही. बाप माझा सायकलवरती फिरला, पण ताट मानेनं चाललेला मी माझा बाप पाहिला आहे. नाही तुला नोकरी लागली तरी चालेल, नाही तुला पैसा ज्यादा कमवता आला तरी चालेल, फक्त एकच विनंती आहे, माझ्या बापाची मान फक्त शर्मेनं खाली झोकू देऊ नको, एवढीच विनंती आहे रे. आणि शेवटचा मोर्चा आमच्या बापाकडे वळवला. भिंतीकडे तोंड करून बाप रडतोय. मी रडत नाही असा दाखवणारा बाप मुलगी ज्यावेळेस आपल्या बापाजवळ गेली आहे आणि कडकडून मिठी मारली आपल्या मुलीनं मागती मागून, आपल्या मुलीच्या हाताचा कोमल स्पर्श आपल्या बापाला झाल्याबरोबर डोंगरा एवढं संकट आलं तरी कधीही डोळ्यात पाणी न आणणारा बाप त्या दिवशी तुम्हाला त्या मुलीच्या गळ्यात पडून रडताना, ओक्सा बोक्शी रडताना दिसेल तुम्हाला. मी तेच सांगितलं तुम्हाला. आपल्या बापाचं, आपल्या आईचं आपल्यावरती किती प्रेम हे जर बघून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर ज्या दिवशी आम्ही 2 मुलांचे बाप होऊ ना, आपल्या लेकराला लागलेली ठेच जशी आपल्याला सहन होत नाही ना, आपल्या लेकराचं जेवढं आपलं जेवढं आपल्या लेकरावरती प्रेम आहे ना, तेवढंच आपल्या आई बापाचं आपल्यावरती प्रेम आहे. हे आम्ही का विसरतो हेच मला कळत नाही. हे बघा, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा म्हणणारे कीर्तनकार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर आहे. पण आई वडिलाची सेवा करा म्हणजे काय 24 तास बसून राहायचं का? माझ्या बुद्धीनं मी जे बोलतोय ते ऐका, माझ्या बुद्धीला जे सुचलं ते ऐका. जगद्गुरु तुकोबारावर बऱ्याचदा सांगताना मी सांगतो तुकोबारायांचं प्रमाण, आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा म्हणजे काय 24 तास बसून राहायचं का? नाही हो. मला फक्त एकच कळतं, सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडताय, तुमची आई कोपऱ्यात बसली आहे, तुमचा बाप कोणाला बसलाय, आईचं दर्शन घ्या म्हणत नाही, जा आई जवळ आणि 2च शब्द बोला तिला, आई तब्येत बरी आहे ना, गोळ्या आहेत का, गोळ्या संपल्या की मला फोन कर, तिच्याजवळ फोन ठेवलाय, मी गोळ्या घेऊन येतो. आणि जाता जाता अजून एक प्रश्न करा, खायला काय आणू का? तेवढे 2 शब्द बापाला बोला, तेवढे 2 शब्द आईला बोला. कामावरती निघून जा आणि कामावरून माघारी येत असताना आपण जसं आपल्या लेकराला 2 वडापाव बांधून आणतो ना, त्यातच 2 वडापाव वाढवून आणा आणि जे आपल्या लेकराला खायला घालतो तेच आपल्या आईबापाला खायला घाला. याच्यापेक्षा वेगळी सेवा असू शकत नाही, या मताचा मी आहे.
सगळ्याच गोष्टी भजन कीर्तन वारी तत्व निष्ठा परंपरा याच्यातून पुण्य प्राप्त होईलच, पण याच्यातूनच पुण्य प्राप्त होईल ही भावना सोडा. हजारो मार्ग आहेत पुण्य कमवण्याचे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात परमार्थ 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 म्हणजे नेमका काय आहे? एक साधी व्याख्या सांगू का? जीवन जगत असताना, जीवन क्रमत असताना आपल्यामुळं कोणाला दुःख नाही झालं पाहिजे, आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, ही भावना अंतःकरणामध्ये कायम ठेवून जीवन जगणं, याच्या इतका मोठा परमार्थ या जगात कुठला जाऊ शकत नाही. म्हणून मी सांगितलं माझा वेळ संपलाय, मला क्षमा करा आणि मला तत्परतेनं जरा पुढे निघायचं आहे. वेळेच्या पुढे 1 मिनिटही मी कधी कीर्तन करत नाही, हा माझा स्वभाव आहे. झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करतोय आणि या संपूर्ण खाडे कुटुंबाच्या पुन्हा एकदा दुःखामध्ये आमचा संपूर्ण वारकरी संप्रदाय सामील आहेच, याच्या बाबतीत दुमत नाही. पुन्हा एकदा वारकरी संप्रदायातर्फे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सेवेला स्वल्पवीर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय कुंडली भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 फुलं वाटा म्हणा. विष्णुदास विनवे नामा विष्णुदास विनवी नामा बोलून का भव कामा विष्णुदास विनवी नामा टा 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 काबूल कामा विष्णुदास विनवे नामा बोलवो नाका बाबो कामा बोलवो नाका बाबो कामा बोलवो नाका बाबो कामा प्रेमा न चुका नेमा हरि भक्ती हरि भक्ती दोन बंदो सोया रे पितामा सर्व पुत्र जना अरुणो जयरा रे सर्व मिथ्या
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. खरा सांगावी विनंती माझी सगळा सांगावी विनंती माझी. सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरा वाढवेल झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरा वाढवेल झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी वैकुंठा श्रीरंग बोलावी. वैकुंठा श्रीरंग बोलावी. अंतकाळी विठो आम्हासे पावला अंतकाळी विठो आम्हाचे पावला. विठो आम्हासे पावला अंतकाळी विठो